गुड मॉर्निंग. आपण आता गणित भाग 1 याच्यामध्ये आपला जो खंड पडला होता ते आपण आता कंटिन्यू करणार आहोत. यामध्ये आपण दोन महत्त्वाचे सेट मागच्या तासाला पाहिले होते, युनिव्हर्सल सेट आणि दुसरा होता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सो व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल सेट? जस्ट लिसन. सपोज, लक्ष द्या, universal set. Suppose U is any set and A, B, C, D are subset of U. म्हणजे U, A, B, C, D हे 5 एनी सेट्स आहेत आणि हे चौघजण U चे सबसेट असतील. then U is called universal set for that A, B, C, D. याची डेफिनेशन मी मागच्या सांगितली होती. एक्झाम्पल घेतो बघा. 1 2 3 4 5 6 7 8. कॅपिटल A 1 3 4, कॅपिटल B 4 5 6 7, कॅपिटल C 7 8 and D is equal to 1 4 5. बघा, A 1 3 4, A is a subset of U. A हा खायू मध्ये आहे, B सुद्धा खायू मध्ये आहे, सो B सबसेट ऑफ U. C पण आहे U मध्ये, C सबसेट ऑफ U आणि D पण आहे पूर्णपणे आहे, सो D सबसेट ऑफ U. म्हणजे ऑल A B C D आर चौघांचे चौघ पण U मध्ये आहे, सो ऑल A B C D आर सबसेट ऑफ U. दॅट्स व्हाय U इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट ऑफ A B C D. म्हणून या U ला, या A B C D चा विश्वसंच म्हणजे युनिव्हर्सल सेट, याला मराठीमध्ये विश्वसंच असं म्हणतात. सो ऑल ऑफ दॅट 4 आर सबसेट ऑफ U. दॅट्स व्हाय U इज कॉल्ड फॉर दॅट 4 युनिव्हर्सल सेट. ओके, and then we learn the complement of set. Complement of a set. Suppose U is a universal set and if A is subset of U, then all element in U but not in A set of all elements, then set of all elements in U, U मधले सगळे एलिमेंट which are not in A. U मधले असे सगळे एलिमेंट की जे A मध्ये नाही, म्हणजे A मध्ये नसलेले पण U मध्ये असलेले, बरोबर आहे का? in A are called कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A आणि इट इज डिनोटेड बाय A डॅश और A च्या डोक्यावर C काढायचं. A डॅश और A च्या डोक्यावर C आपण हेच यूज करणार आहोत. बघा, U घेतला समजा x such that x belong to n, x less than 10 is equal to 1 2 3 4 5. बघा, आता हा U आधी आपण नीट लिहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, मग आता A चा कॉम्प्लिमेंट काय होईल? बघा बघा, हे 5 जण A मधले, हे 5 सोडून राहिलेले घ्यायचे. बघा, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कोण राहिलं? 6 7 8 9 9 10. So that is the A dash. समजा B घेतला B 1 5 7 8. मग B dash कोण होईल? हे चौघ सोडून द्यायचे. हे चौघ सोडून U मध्ये राहिलेले घ्यायचे. 1 गेला, राहिला 4 2 3 4 5 आलेला आहे बघा, 6 7 8 9 आणि 10. That is the B dash. मग एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, हे दोघं जर एकत्र केले ना, B आणि B dash एकत्र केले तर U मिळतो बघा. आणि या दोघांमध्ये
सेट बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नसतो. नॉट एनी वन एलिमेंट कॉमन. ए आणि ए डॅश, नो एनी वन एलिमेंट इज कॉमन बिटवीन ए अँड ए डॅश. दोघांमध्ये कॉमन, बट इफ दे दोघे एकत्र केले समजा तर यू विल गेट यू. हे लक्षात ठेवा, पुढे आपल्याला उपयोग होणार आहे. आता युनिव्हर्सल सेट लक्षात आलेला आहे. हे झालं होतं पण मी आपलं एक रिव्हिजन म्हणून मी परत एकदा घेतलं. आता हेच तुम्ही हे जे आहे हे तुम्ही वेन डायग्राम दाखवू शकता. बघा ए हा जो आहे हा यू असा घ्यायचा. ए त्याच्यामध्ये एक गोल घ्या, त्याला ए नाव द्या आणि काय 1 2 3 4 आणि 5 आहे. बघा हा ए आणि ए डॅश काय मग त्याच्या बाहेर घ्या 6 7 8 9 आणि 10. बघा हा अख्खा जो यू आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे का? आहे. हा सॉरी आपलं गणित या गणित आपण इथं बेसिक पूर्ण करतो. इथं बरोबर चिन्ह केलं पण 10 आला बरं का. हे बरोबर चिन्ह नसतं ना तर 9 पर्यंत घ्यायला पाहिजे होतं. माझ्याकडनं चुकून 10 दिला गेला होता. ओके. दुसरी हे बी डॅश कसं दाखवणार म्हणजे हा ए झाला आणि हा ए डॅश झाला. आता परत आकृती काढतो. हा मध्ये बी घेतो. बी मध्ये 1 5 7 8 इथे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा पद्धतीने वेन डायग्राम आपण काढू शकतो. हा झाला यू मोठा, हा मधला झाला बी आणि बाहेरचा झाला बी डॅश. बघा हा बाहेर मधला बी, वर्तुळा बाहेरचे जे आहे सगळं ते बी डॅश आणि या दोन्ही मिळून कोण आहे यू आहे. अशा पद्धतीने वाटलं तर बी डॅश तुम्ही असं दाखवू शकता. ए डॅश तुम्ही असं पूर्ण डार्क करू शकता पण ते आकडे दिसले पाहिजेत. तर अशा पद्धतीने परत नीट पहा. युनिव्हर्सल सेट मोठा रेक्टँगल काढलाय, त्याच्यामध्ये ए काढलाय, गोल त्रिकोण काढला तरी चालेल. कशी आकृती काढा, बंद आकृती. त्याच्यामध्ये एचे एलिमेंट जे ते लिहिले, त्याला ए नाव दिलं आणि उरलेले जे यू मधले ते बाहेर लिहिले. आणि म्हणजे या वर्तुळाच्या बाहेरचा जो भाग आहे रेक्टँगलच्या आतला, आयताच्या आतला आणि वर्तुळाच्या बाहेरचा जो भाग आहे तो काय आहे या वर्तुळाचा म्हणजे या संचाचा या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट आहे. सोपं आहे पहा, अवघड असं काही नाहीये. मला असं वाटतं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हे तुम्हाला समजलं असेल. आता याच्या काही प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगतो आणि प्रॉपर्टीज झाल्या मग आपण 3.1 सोडूया. सो जस्ट लिसन. याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत प्रॉपर्टीचं प्रत्येकाचं उदाहरण घेऊन तुम्हाला दाखवतो. सो प्रॉपर्टी नंबर 1 तर पहा आता कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट सेट. Complement of a complement is the given set itself. म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इटसेल्फ. सेटचा कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे याचा अर्थ काय? ए सेट समजा ए डॅश आणि त्याचा पण परत डॅश असेल तर इट इज इटसेल्फ. कॉम्प्लिमेंट ऑफ ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट ऑफ ए डबल कॉम्प्लिमेंट आलं डॅश 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 होतं, कॅन्सल होतं, ए राहतं. बघा यू एक्झाम्पल घेऊ 1 2 3 4 5 6 7 ए घेतला 1 3 4 6. सांगा ए डॅश. ए डॅश म्हणजे हे सोडून द्यायचे 1 3 4 5 कोण राहिलं 2 1 2 3 4 5 6 नंतर 7 1 2 3 4 5 6 7. ओके. ए डॅश आला, त्याचा बी डॅश. आता बघा बरं ए डॅश म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट, आता त्याचा पण कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सोडून द्यायचे 2 5 7 आणि यू मध्ये घ्यायचे. 2 5 7 गेला कोण राहतं 2 गेला 1 राहतो 1 2 3 राहील 4 5 राहील 6 घ्या 7 येऊन गेला. ए कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट बरोबर आहे इथपर्यंत. आता बघा हे दोन सेट बघा बरोबर. मी परत पुन्हा सांगतो. ए सेट घेतला त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे चौघ सोडून यू मध्ये घेतले. आता याचा पण बघा ए डॅश चा डॅश याचा कॉम्प्लिमेंट सेट घ्यायचा आहे, याचा पूरक संच घ्यायचा आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक, याचा पूरक घ्यायचा म्हणजे मी बोट ठेवलाय ना
हे 3 एलिमेंट गाळून यू मध्ये राहिलेले घ्यायचे. 2 5 6 गाळून राहिलेले 1 3 4 6 ए डॅश चा डॅश. बघा बरं मी आता ए आणि हा ए डॅश चा डॅश हा 1 3 4 6 1 3 4 6 म्हणजे ए डॅश ए चा कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट बरोबर ए. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी नो एलिमेंट आर कॉम्प्लिमेंट. हा आता नो कॉमन एलिमेंट नो कॉमन एलिमेंट इन ए अँड ए डॅश. नो कॉमन एलिमेंट नो एनी कॉमन एलिमेंट असं म्हणूया. कॉमन म्हणजे सामायिक ए आणि ए डॅश मध्ये ए आणि ए डॅश मध्ये बघा दोघ जण याच्यामध्ये एकही एलिमेंट सारखा नसतो हे मी मगाशीच सांगितलं. आणि दोघं एकत्र केल्यावर यू मिळतो हे पण सांगितलं होतं. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी आता बघा हा पूर्णपणे यू मध्येच आहे हा पण पूर्णपणे यू मध्येच आहे. ए इज सबसेट ऑफ यू आणि ए डॅश सुद्धा सबसेट ऑफ यू. ए इज सबसेट ऑफ यू आणि ए चा कॉम्प्लिमेंट ऑल्सो सबसेट ऑफ यू. बरोबर. आता चौथा समजा मी आता कॉम्प्लिमेंट ऑफ यू डॅश घेतलं. सांगा बरं म्हणजे याचा अर्थ काय डॅश आला ना यू मध्ये नको. आता हा समजा एक मिनिट हा ए डॅश याचा अर्थ काय माहिती का ए मध्ये नसलेले ए डॅश म्हणजे काय ए मध्ये नको पण यू मध्ये पाहिजे त्याला म्हणायचं ए डॅश. यू डॅश काय मी यू मध्ये नको पण विश्वासांचं म्हणजे युनिव्हर्सल सेट कोण यूच आहे. यू डॅश म्हणजे यू मधले नाही घ्यायचे पण यू मधले घ्यायचे. आता यू मधले सोडून राहिलेले घ्यायचे आपल्याला. यू मधले सोडून उरलेले घ्यायचे. मग यू मध्ये कोण कोण आहे 1 ते 7 हे म्हणजे यू मध्ये 1 ते 7 हे सोडून यू मधले कोण कोण येतील कोणीच नाही आहे. सो त्याला म्हणतात फायर. म्हणजे त्याचा अर्थ हा कॉम्प्लिमेंट सेट आहे कुणाचा यूचा. कॉम्प्लिमेंट ऑफ यू यूचा पूरक संच कोण असतो फाय असतो. आणि पाचवा आकडा फायर त्याचा डॅश. आता फाय हा म्हणजे काय फाय मध्ये नसणार आहे. आता फाय मध्ये कोणी नाहीच आहे. फाय मधले सोडून यू मधले घ्यायचे. फाय मध्ये कोणीच नाहीये मग यू मध्ये कोणते येतील सगळेच येतील 1 ते 7 म्हणजेच कोण येईल यू येईल. अशा पद्धतीने या 5 प्रॉपर्टी आहेत. बघा यूचा कॉम्प्लिमेंट फाय असतो फायचा कॉम्प्लिमेंट यू असतो. यू आणि फाय एकमेकाला अपोजिट आहे. यूचा कॉम्प्लिमेंट फाय आणि फायचा कॉम्प्लिमेंट यू. फाय म्हणजे रिकामा संच आहे मग रिकाम्या संचातले घटक घ्यायचे नाहीत पण राहिलेले यू मधले घ्यायचे. आता रिकाम्यामध्ये कोणीच नाहीये मग राहिलेले यू मधले सगळेच येतील त्याला यू म्हणतात. तर अशा पद्धतीने प्रॉपर्टी झाल्यात. या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे त्याच्यातली उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या फार महत्वाचं आहे. हा भाग आपल्याला पुढे महत्वाचा आहे. सेट सगळी प्रकरणं मी पुन्हा घेतोय कारण मी तुम्हाला दुसऱ्याच्या लिंक पाठवल्या होत्या. मी आता माझं वैयक्तिक लिंक तुम्हाला पाठवणार आहे त्यामुळे हे प्रकरण आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. बघा हे ए बी सी डी ई बी सी डी ई एफ सी बी डी आणि डी ए इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू and which are false. खालचे कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत बघा. चेक करा पहा. आता सी सबसेट ऑफ बी हे सबसेट स्क्रीन नाही माहिती आपल्याला. सी सबसेट बी चा म्हणजे हा सी पूर्णपणे बी मध्ये पाहिजे. बघा सी हा बी मध्ये आहे का सी मध्ये बी आणि डी आहे आणि बी मध्ये सी डी ई एफ आहे. बी आहे का इथे पुढं बी याच्यात दिसत नाहीये म्हणजे हे काय झालं फॉल्स. ए हा डी मध्ये आहे अख्खा ए डी मध्ये पाहिजे. हे सगळे डी मध्ये आहेत का बघा बरं. हे पाचशे नाही हे पण फॉल्स. डी सबसेट ऑफ बी पूर्ण डी बी मध्ये पाहिजे. डी मध्ये ए आणि ई आहे हे दोघं पण बी मध्ये आहेत का बघा. ए आणि ई आहे पण ए नाहीये बघा म्हणजे हे सुद्धा काय आहे फॉल्स. पूर्ण डी ए मध्ये आहे. या डी हा ए आणि ई ए मध्ये आहे का ए आणि ई आहे म्हणजे हे झालं ट्रू. बी हा ए मध्ये पाहिजे. हा पूर्ण बी हे चौघ ए मध्ये आहे का बघा. सी डी ई एफ नाही बघा इथे एफ याच्यात नाहीये म्हणजेच हा याच्यामध्ये पूर्णपणे बी आहे नाहीये
म्हणजे हे पण झालं फॉल्स. आणि पूर्ण सी ए मध्ये आहे का बघा, सी मध्ये बी आणि डी दोघं बी ए मध्ये आहेत का बघा, बी आणि डी आहेत म्हणजे हे ट्रू झालं. म्हणजे पहिलं गणित संपलं. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 म्हणजे 1 2 3 किती पर्यंत घ्यायचे, 20 पर्यंत घ्यायचे. युनिव्हर्सल सेट शो दॅट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. एक्स आणि वाय हे वेन डायग्राम दाखवायचे आपल्याला. पहा आपण याच्यामध्ये चेक करा. एक्स काय आपण आधी देऊया. एक्स बरोबर एक्स असा की एक्स सच दॅट एक्स असा की एक्स बिलॉंग टू एन अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन म्हणजे 7 आणि 15 मध्ये इथं बरोबर चिन्ह नाही आहे त्यामुळे 7 घ्यायचा नाही, 15 नाही घ्यायचा. म्हणजे 8 9 10 11 12 13 आणि 14. आणि y such that y belong to n. y is the prime. प्राईम म्हणजे मूळ संख्या. 1 ते 20 मध्ये मूळ संख्या बघा, दोन्ही पहिली प्राईम आहे 3 5 7 11 13 17 आणि 19. these are the prime numbers. आपल्याला दाखवायचे समजा सेट ए हा युनिव्हर्सल सेट असेल तर बघा हे दोघा काही कॉमन आहे का, 2 नाहीये वरती, 3 पण नाहीये, 5 पण नाहीये, 7 पण नाहीये, 11 आहे बघा. दोघांमध्ये एक कॉमन आहे, 13 पण आहे. दोन घटक सारखे त्यामुळे तुम्ही असं काढायचं बघा, यू ने मी मोठा दाखवायचा आहे. दोघांमध्ये 2 घटक सारखे आहेत त्याच्यामुळे हे असे सेपरेट न काढता एकत्र काढायचे. हा एक्स आहे, हा वाय आहे. इथं 11 आणि सॉरी बरोबर आहे 11 आणि 13 आहे. 2 घटक दोन्हीकडे आहेत ना. इथं येईल एक्स मध्ये बघा 8 9 10 11 झालाय 12 आणि 14 बरोबर. इथं 2 3 5 7 नाही हा 7 2 5 7 2 3 5 2 3 5 7 11 एक गेला 13 एक गेला 17 आणि 19. अशा पद्धतीने हा एक्स आणि वाय काढला आपण. एकाच एक कडी का काढली, कारण हा जो 11 आणि 13 आहे पहिल्या वर्तुळात पण आहे आणि दुसऱ्या वर्तुळात पण आहे. म्हणजे पहिल्या संचात पण आहे, पहिल्या सेटमध्ये पण आहे आणि दुसऱ्या सेटमध्ये पण आहे. अशा पद्धतीने तुम्ही आकृती काढू शकता. आणि म्हणजेच हे सगळे यू मध्ये पण आहे. एक ते आता कोण राहिलं बघा बरं का, चेक करा. एक आहे काही पुढं नाही, 1 2 3 4 आहे पुढं नाही, 5 त्यानंतर 6 नाही, 7 8 9 10 11 12 13 14 15 नाही, 16 नाही, 17 18 आणि 20 राहिले घटक जे हे बाहेर गेले. म्हणजे अख्खा यू जो आहे हे सगळे येतील यू मध्ये. ए मध्ये फक्त ह्या वर्तुळातले म्हणजे हे एवढे येतील, ह्या सॉरी एक्स मध्ये वाय मध्ये एवढे येतील. अशा पद्धतीने आपल्याला वेन डायग्राम काढता आली पाहिजे. पहा पुढचं यू ची 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 पी 1 3 7 आणि 10. शो दॅट यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. म्हणजे तुम्हाला यू पी आणि पी डॅश वेन डायग्राम दाखवायचे आणि व्हेरीफाय पी डॅश चा डॅश बरोबर पी. आता हे तुम्हाला दाखवायचे. अतिशय महत्वाचं गणित पहा, कारण ही प्रॉपर्टी झाली आपली. ए डॅश चा डॅश बरोबर ए होतं, तसं पी डॅश चा डॅश दाखवलेलं आहे आपण. आता बघा आधी यू माहिती आहे, पी माहिती आहे, मी पी डॅश लिहितो बघा. पी डॅश मध्ये हे चौघ सोडून पी मधले सोडून यू मध्ये घ्यायचे. पी मध्ये कोण येतं 1 3 7 10 1 3 7 आणि 10 चौघ सोडून मग 2 8 9 11 आणि 12 1 2 3 7 8 9 10 11 12. ओके, पी डॅश आला बघा. आता वेन डायग्राम दाखवत आली. हा पी हा यू आहे, पी मध्ये आली 1 3 7 10 रेग्युलर 2 8 9 11 12 संपलं बघा. हा पी झाला वर्तुळ आणि हा जो बाहेरचा भाग आहे हा झाला पी डॅश. म्हणजे ह्या यू मधला हा वर्तुळ काढून टाकला, राहिलेला भागाला भरायचं
कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी, पी चा डॅश म्हणजे पी मधला एकही घटक तिकडे बाहेर नाही बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला हे सिम्पली व्हेरीफाय करायचं एलएचएस पी डॅश चा डॅश बघा पी डॅश चा डॅश पी डॅश काढलेला आहे त्याचा डॅश याचा पी डॅश चा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे 5 जण सोडून यू मध्ये घ्यायचे बघा 2 नाही म्हणजे 1 आहे 2 नाहीये 8 3 नाहीये बघा 2 8 9 8 9 11 12 आणि कोण 1 3 7 10 म्हणजे कोण आहे बरं हा बरोबर पी बरोबर आहे का किंवा आरएचएस घ्या पी बरोबर 1 3 7 10 मग एलएचएस बरोबर आरएचएस झालं व्हेरीफाय. अशा पद्धतीने आपण हे दाखवू शकतो. आता पुढचं गणित ए 1 3 7 2 7 then write any 3 subset of A. आता हे 3 सबसेट द्यायचे बी सी डी ई एफ 3च द्यायचे ना 1 3 2 7 एक एक लिहिला बघा हा याच्यात आहे हा याच्यात आहे हा याच्यात आहे हा याच्यात झाले सबसेट 1 3 1 2 1 7 झालं का आय जे के एल. आता 1 3 1 2 1 3 1 2 1 7 आता 1 3 2 1 2 7 1 3 2 1 2 7 3 2 7 आणि 1 3 2 7 हे सगळे अख्खे याच्यामध्ये आहेत बघा. म्हणजे जेवढे सबसेट आहेत तुम्हाला किती लिहायचे फक्त 3 लिहायचे म्हणजे त्याची पिल्ला लिहायची थोडक्यात. पुढे 5वा नीट पहा. आता मी तिथं लिहित नाही तुम्हाला ओरली समजून सांगतो बघा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट पी इज द सेट ऑफ रेसिडेंस इन पुणे. आता पी म्हणजे पुणे पुणेमध्ये एम मध्य प्रदेश टी सेट ऑफ रेसिडेंस इन इंदोर हे एमपी मध्ये बरं का. बी इज अ सेट ऑफ इन इंडिया हे सगळे इंडियामध्ये बरं का. एच महाराष्ट्र पुणे महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा पी सबसेट ऑफ एच इंदोर एमपी ते म्हणजे टी सबसेट ऑफ एम बघा बरं का. पुणे महाराष्ट्रात आहे म्हणून पी सबसेट ऑफ एच इंदोर मध्य प्रदेशमध्ये टी सबसेट ऑफ एम. आता पुणे इंडियात पण आहे पी सबसेट ऑफ बी पुणे बी मध्ये आणि टी इंदोर पण आहे टी सबसेट ऑफ बी. त्यानंतर एमपी सुद्धा इंडियात आहे म्हणजे एम इज सबसेट ऑफ बी आणि महाराष्ट्रात सुद्धा याच्यात आहे एच इज सबसेट ऑफ बी. म्हणजे थोडक्यात 1 2 3 4 1 2 3 4 चौघं बी इंडियाचे सबसेट आहेत आणि इंदोर मध्य प्रदेशचा सबसेट आहे पुणे महाराष्ट्राचा. संपलं एवढे रिलेशन आहे. Which set of numbers would be the universal set for the given set for the sets given below? A बघा set of multiple of 5 B set of multiple of 7 and C set of multiple of 12. Which set of the numbers could be the universal set for the set given below? आता कोण याच्यासाठी या तिघांसाठी कोणता सेट हा युनिव्हर्सल सेट असेल बघा बरं. म्हणजे 5 चा पाडा आला 7 चा पाडा आला 12 चा पाडा आला म्हणजे मला असं वाटतं युनिव्हर्सल सेट कोण असेल 1 2 3 4 डॅश म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे कॅपिटल एन. त्यानंतर सेट ऑफ होल नंबर झिरो पासून स्टार्ट आहे. सेट ऑफ इंटिजर
dash dash -3 -2 -1 0 1 2 3 dash 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 I आणि P is also set of rational number. अशा पद्धतीने तुम्ही with set तर तुम्ही नॅचरल नंबरचा घ्या u is equal to 1 2 3 4 dash dash dash. दुसरं P set of integer which are multiple of 4. आता इंटिजर आहे पण मल्टिपल ऑफ 4 आहे. आता मल्टिपल ऑफ 4 म्हणजे 4 8 12 16 4 ची पट. त्यानंतर सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर. इवन स्क्वेअर म्हणजे 4 16 36 हे इवन स्क्वेअर आहे. आता इथं इंटिजर आहे त्याच्यामध्ये आणि इथं इवन स्क्वेअर आहे. मग आता आपण ह्याच्यासाठी जो आहे कुठला सेट आपण हे घेऊ शकतो काय म्हणून युनिव्हर्सल सेट येईल का सांगता बघा बरं विचार करा थोडासा. 1.3 मधलं हे का हे सांगितलं का आता एन डब्ल्यू आणि आय या तिघांमधली कोणताही सेट तुम्ही युनिव्हर्सल सेट घेऊ शकता. त्यानंतर 7वं लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट म्हणजे वर्गातले विद्यार्थी युनिव्हर्सल सेट घेतला. समजा इयत्ता 10वीचा वर्ग आहे असं गृहीत धरू त्यातले सगळे विद्यार्थी किंवा 9वीचा आपण 9वीचा चालू म्हणून 9वीचा ते सगळे विद्यार्थी हा युनिव्हर्सल सेट झाला. त्याच्यानंतर ए बी द स्टुडंट हू सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी जे आहेत देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता मला सांगा 50% आणि त्यापेक्षा ज्यांना 50% मार्क मिळाले किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळाले हे झाला सेट ए. मग सेट ए डॅश काय होईल स्टुडंट हू गेट लेस दॅन 50% मार्क्स 50% कमी मार्क पडणारे विद्यार्थी बरोबर आहे का. किंवा स्टुडंट हू गेटिंग मला वाटलं असतं स्टुडंट हू गेटिंग लेस दॅन 50% मार्क्स हे झालं त्याचा कॉम्प्लिमेंट सेट. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे ऑपरेशन्स ऑन सेट्स. आता 2 प्रकारचे ऑपरेशन आपल्याला शिकायचं आहे ज्याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स आणि दुसरं ऑपरेशन जे आहे युनियन ऑफ 2 सेट्स. तर आता आपण पुढच्या तासाला घेऊया म्हटलं तर ठीक आहे या ठिकाणी थांबूया.